सायंकाळचे वाजता आहे 7. मी ठेवला आहे भात आणि आई पाहिलं बैगन बैगन भरता आणला आहे म्हणते. बनवायचं नाही डायरेक्ट रेडीमेड ना. किराणामध्ये काय काय आणलं आहे? एवढं शेंगा बिंगा किराण्यामध्ये काजू किशमिश अनारसे चाकोल्या. हां अजून काय आणलं? हे काजू किसमिस अनारसे चाकोल्या आहे म्हणते. आणखी अनारसे चाकोल्या फुलगोबी वाटाणा शेंगदाणा फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा दिवस आहे स्पेशल कारण आज आहे गुढीपाडवा. तर आज आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि मी आता म्हणजे सकाळी 6लाच उठले कारण मिस्टरांचा टिफिन होता. त्यांना टिफिन वगैरे बनवून दिला, ते गेले ड्युटीला आणि आता माझं ब्रश वगैरे सगळं झालेलं आहे. आता मला माझं डेली रुटीन जे मॉर्निंग रुटीन, आता चाय वगैरे बनवते मस्तपैकी आणि मुलं तर झोपूनच आहे अजून कारण मुलांना लागल्या आहे सुट्ट्या. तर ते झोपून आहे, ते उठल्यावर मग आणखी ब्लॉग स्टार्ट करेलच. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि त्याचबरोबर सगळ्यांना खूप खूप गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांनाच मनातल्या इच्छा पूर्ण आणि त्याचबरोबर सुख समाधानाचं लाभो. तर चला बघा, टायमिंग माझ्या मागे तुम्ही बघू शकता. तुम्हाला टायमिंग दाखवून देते. 7:30 होत आहे आणि वातावरण आमच्याकडे आज खूप सुंदर आहे कारण पाऊस काल येऊन गेलेला. कालचं वातावरण त्याच्यापेक्षा भयंकर होतं पण आजही खूप छान आहे. तर मी आता तुम्हाला बाहेर दाखवते. खूप मस्त अशी चिमण्यांचे आवाज येतात जे की आपण अनुभवू. असं वाटतं की आता पाण्यावर बसून झुलावं पण नाहीच कारण मला आता मला करायचं आहे ते म्हणजे स्वयंपाक झालेलाच आहे. मी आज भरीत बनवलं मिस्टरांसाठी. असतात तशा घुगऱ्या बनवतात आमच्याकडे विदर्भामध्ये, म्हणजे पूर्ण मिक्स डाळी. कारण जे शेतकरी वगैरे असतात त्यांचं पूर्ण धान्य वगैरे आता निघतं तर त्याचं पूर्ण एक काला मिश्रण म्हणून ते बनवतात. आणि म्हणजे पूर्ण धान्य असतात त्याच्यामध्ये गहू ज्वारी नवीन निघालेलं सगळं वाटाणा चणा तुरी सगळ्यांचे मिक्स करून ते शिजवतात आणि मग आंब्याच्या चटणीबरोबर खातात. कारण आता आंबे निघतात सुद्धा त्याच्यामुळे म्हणजे सगळ्या नवीन वस्तू या नवीन दिवसाला खातात सुरुवात करतात. त्याच्यामुळे तो गुढीपाडवा आणखी मस्तपैकी साजरा होतो. तर आज गार्डन छोटंसं काय होईना पण खूप छान वाटतं इथे. म्हणजे पूर्ण हिरवळ आहे इथून. तर बघा छान वाटतं. खूप मोठं तर अंगण नाही आहे आमचं पण इकडून इकडे एक झुला आहे, सोबत गाड्यांची गर्दी आहे आणि छोटंसं काय होईना पण छान गार्डन आहे माझं. छान वाटतं इथे सुद्धा बसायला आणि घरासमोर अगदी मस्त मोठं जाऊन कडुलिंबाचं झाड, सोबत तिथे सुद्धा बसायला चेअर्स वगैरे आहेत. पण आता बाहेर जाणार नाही. तर आता मी दाखवतो योगावाला बाहेर योगा करून चाललेले आहेत. योगा मॅट घेऊन घेऊ. कडुलिंबाचं बा नाही आहे ना ते काय तिथल्या तोडा ना त्या पडणार का? नवीन वर्षाला करतात आहे ना. हां तो तोडा ना, तो पकडून जा खा. तर बघितलंच असेल तुम्ही बाया नेत आहे आमच्याकडे कडुलिंबाचं झाड आहे हे. तर कडुलिंबाच्या झाडाला आहे मस्तपैकी असं बारीक बारीक काय म्हणतात त्याला, जसं आंब्याच्या झाडाला कसं आंबे यायच्या पहिले त्याला बहार येतो तसासारखा कडुलिंबाला त्याची लिंबोडी यायच्या पहिले त्याचं फळ यायच्या पहिले कडुलिंबाला आमच्याकडे त्याचं फळाला लिंबोडी म्हणतात. आणि ते पिकल्यावर गोड लागते, खातात सुद्धा आणि कच्ची असल्यावर नाही खात मात्र. अशी छोटीशी असतात जणू काही जांभळ्यासारखी. तर जेव्हा येईल तेव्हा मी दाखवेलच. आणि आता त्याला मस्तपैकी बहार आलेला आहे. त्या बहाराचे चिंचोली म्हणून खातात म्हणते आज कोणी. आता आमच्याकडे तर नाही खात पण महाराष्ट्र जनरली खातात इकडे विदर्भामध्ये. तर त्या बाया म्हणत होत्या की आंबा त्याच्यामध्ये हे पूर्ण सगळे म्हणजे चटणी जशी मी म्हटलं आंब्याची, आम्ही फक्त आंब्याची चटणी बनवतो. तर त्याच्यामध्ये कोणी याचं बहार वगैरे टाकून त्याचं ते चिंचोली बनवून खातात. तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे. आमच्याकडे सुद्धा इच्छेतच राहून वेगवेगळी पद्धत आहे अशा प्रकारे. चला आता मी जाते घरामध्ये आणि आता पिते चाय वगैरे. बाहेर खूप सुंदर होतं आणि खूप छान वाटत आहे. चला
मी आता आधी पाणी पिऊन घेते, गरम आहे. आता मी पिऊन घेते पाणी. ते सकाळी म्हणजे आताच मिस्टरांनी गरम करूनच ठेवलेलं आहे, कारण ते सुद्धा पितात आणि मग चाय पाणी पिऊन तर ड्युटीवर जातात. डब्बा नेतात टिफिन, मग टिफिन तिथे त्यांचे 10-11 वाजता ते खातात सगळेजण मिळून. मी सुद्धा 2 ग्लास पाणी पिऊन घेते. खूप गरम नाही पण थंडही नाही, कोमट आहे, जे की आता उन्हाळ्यात जसं पाहिजे तसं आहे. जेव्हा ते गरम करतात खूप गरम करून ठेवतात, तेव्हाच एखादी तासापर्यंत ते पाणी गरम राहतं. तर तुम्हाला स्वयंपाक दाखवते, त्याचबरोबर आमच्याकडे घुगऱ्या करणारे त्या घुगरेसुद्धा दाखवते. मी थोड्या वेळाने बनवेल, कारण की माझ्याकडे तसुद्धा नवीन गहू आणि नवीन ज्वारी नाही आहे. माझी एक फ्रेंड दिणार आहे, पण आता काही खूप टाईम नाही झाला. तशी ते उठली असेल, पण खूप काही टाईम नाही झाला आहे. 8-9 वाजता मी मुलांना पाठवते, तिने म्हटलं तर पाठवून दे. त्याच्यानंतर मी घुगऱ्या बनवेल. कोणाकोणाचे तर लागलाही असेल, म्हणजे चुलीवर ठेवल्याही गेले असेल आणि छान चुलीवर बनवतात आजच्या दिवसात गावाकडे तरी स्पेशल. आता इकडे कुठली चुलं कुठलं काय, तर आपण गॅसवरच बनवूया. जेव्हा बनवेल तेव्हा मी दाखवेलच. सोबत राहा, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबत शेअर करायला विसरू नका, कमेंट करा आणि सगळ्यांना आणखी एकदा गुढीपाडव्याची खूप शुभेच्छा. मी ब्लॉग कंटिन्यू करतेच आहे. आता मी चाय ठेवते. तर आता मी चाय ठेवायच्या आधी पिऊन घेते छान गरम गरम 2-3 ग्लास पाणी. आणि पाणी म्हणजे 2 ग्लास तरी पाणी पिल्यावर थोडंसं बरं वाटतं. त्यानंतर मग आता चला आपण जाऊया किचनमध्ये. आणि किचनमध्ये मी आता मस्तपैकी गुळाची चाय ठेवणार आहे. त्याआधी मी तुम्हाला दाखवून देते की आज किचन जरा अस्तव्यस्त आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तर आज मी सकाळी मिस्टरांना म्हणजे 6 वाजता स्वयंपाक झाला माझा, सकाळची ड्युटी असल्यामुळे. सकाळी मी स्वयंपाक बनवला होता, ते म्हणजे वांग्याचा मस्तपैकी भरीत, त्याचबरोबर पोळ्या आहेत आणि सोबत रात्रीचा थोडंसं भात आहे. अगदी मी आता दलिया किंवा भात ठेवून देईल. आणि मस्तपैकी माझी चाय आहे, जी की अर्धी पिऊन झालेली होती आणि थोडीशी आणि तोच आहे सोबत खायला. तर आता मी तोच खाल्लेले आणि चायसुद्धा पिऊन झाला होता, पण आता थोडंसं उरलेला, तर चला म्हटलं तर तोही पिऊन घेते. आणि मस्त छान चाय झाला होता. गुळाची चाय खरंच दुधाची खूप टेस्टी वाटते. मला साखरेपेक्षा तर गुळाचीच चाय खूप आवडायला लागली, पण ती दुधाची म्हणजे काळी चाय आवडते असं काही नाही, पण खूप कमी प्रमाणात. तर आता मी तुम्हाला दाखवते, आमच्याकडे विदर्भामध्ये बनवतात घुगऱ्या. तर हे बघा, हे आहेत घुगऱ्या. याच्यामध्ये 5 प्रकारचे मिश्रण आहेत कडधान्याचे. त्याच्यामध्ये आहे ज्वारी, गहू आहे, ज्वारी आहे, त्याच्यामध्ये तुळी आहे, तुळीची डाळ असते ती, वाटाणे आहे आणि चणे आहे. अशा प्रकारचे 5 याचं मिश्रण आहे, ज्याला मस्तपैकी रात्री भिजवून ठेवलं आणि मग सकाळी कुकरमध्ये मस्त शिजवलं. त्याच्यावर टाकलं तेल आणि ते शिजल्यानंतर असं छान चिकट म्हणजे शिजतं आणि असं फुटतं ना जेव्हा ते गहू, तेव्हा खूप छान वाटतात. ते तुम्ही लोणच्याच्या मसाल्याबरोबर खा किंवा तुम्ही आंब्याची चटणी, तर मी ते साईडने आंब्याची चटणी ठेवली आहे, बरोबर तिखट, मीठ आणि तेल, तर हे तिन्ही मिश्रण करून खायचं. कोणी फोडणीच्या सुद्धा करतात. तर अशा प्रकारे आमच्याकडे विदर्भात केलं जातं. त्यानंतर ही आहे गुढी, जी की गुढीपाडव्याला उभारतात. सकाळी सकाळीच उभारलेली आहे. तर ही आमच्याकडे तर नाही उभारत, पण ही शुभांगी आहे फ्रेंड, तिच्या घरी उभारलेली होती आणि मस्तपैकी तिने रांगोळी वगैरे काढलेली होती. आणि आज त्यांच्याकडे घेणार होते गाडी, म्हणून ती वाट पाहत बसली होती मिस्टरांची. तर आता ती गाडी घ्यायला जाणार आहे. तर चला बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.